नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जीवनातील एका अशा रहस्याबद्दल आज आपण बोलणार आहोत जे प्रत्येक पुरुषाला कधी ना कधी आतून त्रास देतं. तुम्ही कधी विचार केला आहे का, ज्या स्त्रीसाठी तुम्ही तुमचे सर्वस्व पणाला लावता, तिचा पाठलाग करता, ती तुम्हाला जास्त दूर ढकलते. पण ज्या क्षणी तुम्ही तिला विसरून तुमच्या आयुष्यात पुढे जाता, तेव्हा अचानक ती तुमच्याकडे परत का येते? ऐकायला हे कोणत्याही प्रेमकथेच्या नियमांच्या अगदी उलट वाटेल. तुम्ही तिच्या मागे वेड्यासारखे धावता, प्रत्येक मेसेजची वाट पाहता, तुमची स्वतःची काम सोडून तिला वेळ देता, पण तुमची ही उपलब्धता तिच्या नजरेत तुमची किंमत का कमी करते? आणि याच्या अगदी उलट, ज्या दिवशी तुम्ही ठरवता की बस आता खूप झालं आणि तुमच्या करिअरवर, शरीर आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुमच्यात असं काय बदलतं की ती तुम्हाला हाय मेसेज पाठवून पुन्हा तुमच्या आयुष्यात डोकावू लागते? हा केवळ योगायोग नाही मित्रांनो, यामागे प्रेम, भावनिक गुंतागुंत किंवा नियती नाही, यामागे आहे मानवी आकर्षणाचं एक मूलभूत आणि अतिशय शक्तिशाली मानसशास्त्र. या व्हिडिओमध्ये आपण त्या अदृश्य धाग्याबद्दल बोलणार आहोत जे पुरुष आणि स्त्री यांच्यातील शक्तीचं संतुलन ठरवतो. स्त्रिया पुरुषांमध्ये नेमकं काय शोधत असतात? ते कोणतं बटन आहे जे दाबल्यावर स्त्रीची तुमच्यातली आवड पुन्हा जागृत होते आणि तुम्ही तिला नको असतानाही ती तुमच्याकडे का परत येते? आज आपण त्या कटू सत्याचा सामना करणार आहोत, जिथे तुमचा दृष्टिकोन, तुमची किंमत आणि तुमची ताकद ठरवतो. सोडून देणं हा कुठला खेळ किंवा चालाकी नाहीये, तर तो एक अचूक मानसिक आणि भावनिक डाव आहे, जो तुम्हाला त्या पुरुषात बदलतो जो कोणाचाही पाठलाग न करता फक्त स्वतःच्या अस्तित्वानेच आदर आणि लक्ष मिळवतो. तुम्ही वारंवार दुबळे आणि हताश वाटून थकला असाल आणि तुम्हाला तो चुंबकीय पुरुष बनायचा असेल, ज्याला सोडून जाण्याचा विचारही कोणतीही स्त्री पुन्हा करणार नाही, तर पुढची काही मिनिटं तुमच्यासाठी गेम चेंजर ठरतील. कारण यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही तिचा पाठलाग करणं बंद करता, तेव्हा स्त्रिया खऱ्या अर्थाने तुमच्याकडे का परत येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमची ताकद पुन्हा कधीच गमावणार नाही. चला तर मग त्या रहस्याच्या पडद्याआड डोकावून बघूया. आता आपण त्या रहस्याच्या पहिल्या पायरीकडे वळूयात. मित्रांनो, जी गोष्ट तुमच्या मनात सतत घर करून राहते ती म्हणजे स्त्रीला माझी कदर का नाही? याचं उत्तर तुमच्या पाठलागात नाही, तर तुमच्या मूल्याच्या गणितात दडलेलं आहे. विचार करा, जेव्हा तुम्ही तिला तुमच्या आयुष्यात सर्वस्व बनवता, तेव्हा नकळत तुम्ही एक संदेश देत असता, माझं स्वतःचं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. तुम्ही तिला इतकं जास्त महत्त्व देता की तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची किंमत तिच्या नजरेत शून्य होऊन जाते. स्त्रीला जी गोष्ट सहज आणि विनामूल्य मिळते, तिचं मूल्य तिच्यासाठी हळूहळू संपत जातं. हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा तुम्ही तिच्यासाठी नेहमी उपलब्ध असता, प्रत्येक मेसेजचा लगेच रिप्लाय देता, स्वतःच्या महत्त्वाच्या कामाचं वेळापत्रक बिघडवून फक्त तिच्यासाठी वेळ काढता, तेव्हा तुम्ही नकळतपणे स्वतःला कमी लेखता. आणि जो पुरुष स्वतःला कमी लेखतो त्याची कदर करण्याची गरज स्त्रीला वाटत नाही. ती तुम्हाला गृहीत धरते, कारण तिला माहीत आहे तुम्ही कुठेही जाणार नाही. ती एक पाऊल मागे जरी गेली तरी तुम्ही पुन्हा 10 पावले पुढे येऊन तिला पकडणार आहात. पण ज्या क्षणी तुम्ही तिला डोक्यावर बसवणं थांबवता, तुमची सर्व ऊर्जा, तुमचा सर्व वेळ स्वतःवर केंद्रित करता, त्या क्षणी हा खेळ पूर्णपणे पलटून जातो. ती तुमच्यातील बदल तात्काळ ओळखते. तिला जाणवतं की ज्या लक्षणाची ती नेहमी हकदार होती, तो पुरवठा अचानक थांबला आहे. आता तिला स्वतःला प्रश्न पडतो, याला काय झाले? मी खरंच काहीतरी मौल्यवान गमावलं आहे का? लक्षात ठेवा, स्त्रिया नेहमी आत्मसन्मान असलेल्या पुरुषाकडे खेचल्या जातात. तो पुरुष ज्याला माहीत आहे की त्याचा वेळ, त्याची ऊर्जा आणि त्याचं अस्तित्व अमूल्य आहे. जेव्हा तुम्ही तिला स्वतःपेक्षा वर ठेवणं सोडता, तेव्हा तुम्ही तिला शांतपणे एक गोष्ट शिकवता की खरी किंमत तुमची होती. इथे तुम्हाला कठोर होण्याची गरज नाही. मित्रांनो, तुम्हाला फक्त भीक मागणं थांबवायचं आहे. तुमचं लक्ष आता तुमच्या ध्येयांवर, तुमच्या कामांवर, तुमच्या तंदुरुस्तीवर आणि तुमच्या आर्थिक प्रगतीवर असायला हवं. आणि तुम्ही जसं जसं स्वतःला घडवाल तसं तसं तुमचं व्यक्तिमत्व आपोआप आकर्षक आणि रहस्यमय बनत जाईल. तुम्ही हजारो उदाहरणे पाहिली असतील. मुलगा मनवण्याचा प्रयत्न सोडून जिम आणि करिअरवर लक्ष देतो आणि अचानक त्या मुलीचा मेसेज येतो. हा योगायोग नाही, ही तुमच्या आत जागलेल्या खऱ्या पुरुषार्थाची चमक आहे, जी तुमची कदर तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही स्वतःची कदर करायला सुरुवात कराल.
आता आपण या रहस्याच्या दुसऱ्या आणि सर्वात वेदनादायक सत्याकडे वळूया. तुमचा पाठलाग तिची तुमच्यातील इच्छा कशी मारून टाकतो. आकर्षण तर्काने किंवा प्रेमाच्या गोड शब्दांनी चालत नाही मित्रांनो, ते चालतं भावना, प्रवृत्ती आणि आदिम खेचण्यातून. तुम्ही जितका जास्त पाठलाग कराल तितका जास्त तुम्ही स्वतःला इनाम म्हणून नव्हे तर याचना करणारा म्हणून सादर करता. तुम्ही तिच्या मागे धावायला सुरुवात करता. शक्तीचं संतुलन पूर्णपणे तिच्या बाजूने झुकतं. ती बनते इनाम आणि तुम्ही बनता याचक. आकर्षण जिवंत ठेवण्यासाठी तणाव आणि रहस्य आवश्यक असतं. ती मुलगी तुमच्यासाठी थोडा विचार करायला, थोडं पाहायला, थोडी अनिश्चितता अनुभवायला हवी. पण तुम्ही जेव्हा 24 तास उपलब्ध राहता तेव्हा तुम्ही हे सर्व रहस्य, सर्व आव्हान संपवून टाकता. आता तिला माहीत आहे की ती काहीही करू, तुम्ही नेहमी हजर आहात आणि या जास्त उपलब्धतेमुळे तिची तुमच्यातील आंतरिक इच्छा मरून जाते. तुम्ही म्हणाल मी प्रेम दाखवतोय, त्यात चूक काय? चूक प्रेमात नाही मित्रांनो, चूक आहे गरज दाखवण्यात. जेव्हा तुम्ही पाठलाग करता तेव्हा तुम्ही नकळतपणे तिला हे सांगत असता की तू माझी गरज आहेस, माझ्याकडे करण्यासारखं दुसरं काही नाही. ही मजबुरी आणि कमजोरी हे आकर्षण नाही. स्त्रिया त्या पुरुषाकडे आकर्षित होतात ज्याला त्यांची गरज नसते पण जो त्यांच्यासोबत असणं पसंत करतो. जरा त्या वाघाचा विचार करा, तो कधीही हरणाना विनवणी करत नाही. तो आपल्या डौलात चालतो आणि त्याचं अस्तित्वच आदर निर्माण करतं. पुरुषांनीही असंच असायला हवं. तुमचा पाठलाग तिच्या आकर्षणाला मारतो पण जेव्हा तुम्ही मागे हटता तेव्हा ती पोकळी तिला जाणवते आणि तिच्यात आकर्षण पुन्हा जागृत होतं. म्हणूनच जर तुम्हाला वाटतं की तिने तुम्हाला हवं तर तिच्या मागे धावणं बंद करा आणि इथूनच सुरू होतो जिज्ञासा आणि नियंत्रणाचा खेळ. तिसरा महत्वाचा टप्पा म्हणजे दूर जाणं किंवा भावनिक अलिप्तता. ज्या क्षणी तुम्ही तिला तुमच्या आयुष्याच्या केंद्रातून काढून टाकता आणि मागे हटता त्या क्षणी तिच्या मनात प्रश्नांची मालिका सुरू होते. याने मला इग्नोर का केलं? याला आता माझी गरज नाहीये का? आणि मी खरंच एवढी सहज दुर्लक्षित करण्यासारखी आहे का? मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही तिच्यासाठी उपलब्ध होता तोपर्यंत नियंत्रण तिच्या हातात होतं. तिला माहित होतं की कधी, किती आणि कसं वागायचं. पण तुम्ही दूर जाताच तुम्ही हे नियंत्रण तिच्या हातून काढून घेता. आता ती अनिश्चित बनते. ही अनिश्चितता तिच्या मनात तुम्हाला पुन्हा आणते. तिला तुम्हाला मिस करण्याची गरज नाही, तिला फक्त गमावलेला कंट्रोल परत हवा असतो. हे लक्षात ठेवा. अलिप्तता हे तिला शिक्षा देण्यासाठी नाही, ती तुमच्या आत्मसन्मानाला परत मिळवण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला भावनिकरित्या मागे खेचता तेव्हा तुम्ही तिला सिद्ध करता की तुम्ही तिला गमावण्यास घाबरत नाही आणि हाच आत्मविश्वास, हीच ताकद तिला चुंबकासारखी खेचते. तुम्ही आता ते बिचारे नसता ज्याला दुर्लक्षित केलं जाऊ शकतं. तुम्ही आता ते मजबूत पुरुष बनता ज्याला गमावण्याची भीती तिला सतावते. तुम्ही अचानक रहस्यमय आणि सहज न मिळणारे बनता. आणि या खेळात सर्वात मोठा फसवणुकीचा मुद्दा म्हणजे तिचं परत घेणं प्रेमातून नाही तर अहंकारावर आधारित असतं. हे सर्वात कटू सत्य आहे. जेव्हा ती परत येते आणि गोड शब्दांनी बोलते तेव्हा बहुतेक पुरुष लगेच भावनिक होतात आणि विचार करतात, अखेर तिला माझ्या प्रेमाची किंमत कळाली. पण थांबा, जर खरंच प्रेम होतं तर तिने तुम्हाला सोडलं का? वास्तव हे आहे की तिच्या परत येण्यामागे अनेकदा तिचा अहंकार असतो. जेव्हा तुम्ही पुढे जाता, यशस्वी होता, आनंदी दिसता तेव्हा तिच्या अहंकाराला थेट आव्हान मिळतं. ती सहन करू शकत नाही की ज्या व्यक्तीला ती तिच्या नियंत्रणात समजत होती तो तिच्याशिवाय आनंदी आणि यशस्वी कसा? तिला तो खात्रीशीर प्रशंसक परत हवा असतो. हे तुम्हाला मिस करणं नसतं, हे फक्त तिचं इगो इंधन मिळवण्याचा प्रयत्न असतो. अनेक स्त्रिया आपल्या एक्सला फक्त कक्षेत ठेवतात. अचानक एक हाय मेसेज पाठवून त्या फक्त चेक करतात, हा अजूनही माझ्यासाठी वेडा आहे का? हे प्रेम नाही, ही सोय आणि नियंत्रण आहे. शहाणा पुरुष तोच असतो जो तिच्या परत येण्याचं मूळ कारण ओळखतो. तो भावनिकरित्या आंधळा होत नाही, तो तिचं म्हणणं ऐकतो पण आपली शक्ती पुन्हा तिच्या हातात देत नाही. कारण त्याला माहित आहे जर खरं प्रेम असतं तर तिने तेव्हा सोडलं नसतं आणि तुम्ही पाठलाग करणं सोडल्यावरच ती परत आली नसती. शेवटी या संपूर्ण कथेचा निष्कर्ष एकाच वाक्यात आहे, जो पुरुष पुढे जातो तो नेहमी जिंकतो. तुमचा खरा विजय तिला परत मिळवण्यात नाही मित्रांनो, तुमचा खरा विजय आहे तिच्या अनुपस्थितीत. तुम्ही स्वतःला काय बनवता यात. जोपर्यंत तुम्ही भूतकाळात अडकून राहाल, तिच्या सोशल मीडियावर डोकावत राहाल तोपर्यंत तुम्ही हरलेले राहाल. पण ज्या क्षणी तुम्ही त्या दुःखाला इंधन बनवून अनुशासन, विकास आणि परिवर्तन या मार्गावर चालायला सुरुवात करता
तेव्हा तुम्ही जिंकता. ती विचार करत असेल तुम्ही तुटले असाल पण तुम्ही जिम मध्ये पसीना गाळत असता. तिला वाटत असेल की तुम्ही रडत असाल पण तुम्ही नवीन लोकांसोबत हसून आपल्या करिअरच्या योजना आखत असता. 2 वर्षानंतर जेव्हा ती तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही ती व्यक्ती नसता जिला तिने सोडलं होतं. तुम्ही स्वतःला घडवलेला मजबूत, आत्मविश्वासी आणि यशस्वी पुरुष असता. कदाचित तिला तुमच्याकडे बघून अफसोस वाटेल, कदाचित नाही, पण आता तुम्हाला फरकच पडत नाही, कारण तुम्ही निवडले जाण्याची वाट पाहणारा माणूस नसता तर स्वतः निवड करणारा पुरुष असता. तुम्ही जिंकता कारण तुमची वेळ, तुमचं उद्दिष्ट आणि तुमचा आत्मसन्मान परत मिळवला आहे. तुम्ही जिंकता कारण तुम्ही आता प्रेमाची वाट बघत नाही तर तुम्ही अशा प्रकारे जगता की तुम्ही स्वतःच्या प्रेमाच्या लायक आहात. आणि सर्वात मोठा विजय हा आहे की तुम्ही सिद्ध करता. सर्वात मोठा बदला तिला परत मिळवणं नाही तर आता तिची गरज नाही हे जाणवून देणं आहे. मित्रांनो, आता वेळ आली आहे की तुम्ही भूतकाळाची कहाणी संपवा आणि एका मोठ्या यशस्वी भविष्याची सुरुवात करा. आता कमेंटमध्ये सांगा तुम्ही आजपासून कोणत्या एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहात ज्यामुळे तुमची ताकद वाढेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.